जय शिवराय मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठवाड्यात जी जास्त प्रमाणात जे हळद मसाला पीक घेतल्या जातं, तर एकरी शेतकऱ्यांचा होणारा खर्च. एकरी साधारण शेतकरी जर असेल तर एकरी 40,000 रुपये खर्च करतो. आणि जर थोडाफार सुशिक्षित म्हणा जास्त जर बलाढ्य शेतकरी जर असेल तो साधारणतः 60,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत एकरी खर्च करतो, ज्यामध्ये बियाणे, मजुरी, खत, औषधे यांचा खर्च येतो. आता जर हळदीचं योग्य व्यवस्थापन केलं तर जास्त करून शेतकरी हे आता बेड पद्धतीने हळद घेतात. या हळद लागवडीमध्ये एकरी खर्चाचा जो काही तपशील आहे, ज्यामध्ये बियाणे, खत व शेणखत, मजुरी आणि पाणी व फवारणी. आता ज्यावेळेस आपण बियाणे जे घेतो आपण हळदीचे बेड पद्धती करू आणि त्यामध्ये बियाणे घेतो तर 8 ते 10 क्विंटल सुमारे 20 ते 30 हजाराचं बियाणं तुम्हाला एकरी लागतं. त्यानंतर खत व जे काही तुमचं शेणखत असेल, आता बरेच जण जी काही मळी असती मराठवाड्यात पण टाकतायत आणि सांगलीकडे पण जास्त शेतकरी टाकतात. जी कारखान्याची मळीवरती ती जवळपास 2 ते 3 टाली जास्तही टाकू शकतात. काही काही शेतकरी शेतकऱ्याच्या जमिनीच्या याच्यावर असणार ती गोष्ट, मळी पण टाकतात. त्यानं या जो खत व शेणखताचा जो खर्च आहे तो साधारणतः 15 ते 20,000 आणि जर शेतकरी बलाढ्य असेल तर तो 30,000पर्यंतही म्हणजे जमिनीच्या भरवर तुम्हाला खर्च करावा लागणार आहे खताचा किंवा शेणखताचा. आता जी काय मजुरी आहे जमीन तयार करण्यासाठी, बेडचा खर्च येतो तुम्हाला, त्यानंतर तयार लागवडीचा खर्च येतो, त्यावर परत भर द्यावा लागते, त्या भरीचाही खर्च येतो. आणि काढणीला बेड पद्धतीनं जर पाहिलं तर 300 रुपये एका बेडचा खर्च येतो. आणि जर काय एकरी समजा जर गुत्ती हळद दिली तर 15,000पर्यंत यावर्षी हळद गेलेली आहे. आता जी काही पाणी व फवारणी, आता बरेच शेतकरी हे ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देत असतात. आता ज्यामध्ये कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, यांचा जो खर्च येतो त्यामध्ये सुमारे 10 ते 15,000, म्हणजे साधारणतः प्रत्येक शेतकरी जर पाहिला तर एकरीचा खर्च जो आहे तो 60,000 ते 80,000 धरूनच चला. त्यामुळे तो जास्तीत जास्त उत्पादन घेतो. आता हळदीचं उत्पादन कशा स्वरूपात होतं, हळद काढल्याच्या नंतर ती शिजवल्या जाते. आता एका कुकरात पाहिले गेले तर हळद हे तुमचे 5-7 मोठी टोपली बसतात, ज्यामध्ये कुकरात जास्त कुकर जरी झाले पण हळद मात्र कमी होते. का यावेळेस काय झालं, तापमान जास्त वाढल्यामुळं हा जे काही हळद आहे, काही जणांना कुकर कमी झालेले आहेत. पण हळदीचं जे एकरी उत्पादन आहे साधारणतः एकरी 50 ते 60 कुकर होत आहेत यावर्षी शेतकऱ्यांना. कारण पावसाचं जास्त प्रमाण असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी समजा 50 ते 60च कुकर झालेले आहे, ज्यामध्ये बंड्यांचे कुकर वेगळी आणि शेंगायचे वेगळी. तर हळदीचे जे काही बेणे आहे, शेतकरी बेणे निवड पद्धत जी आहे, ज्यावेळेस हळद काढल्या जाते त्यावेळेस त्याच्यातीलच बेणे निवड करत असतात. आणि बेणे जे आहे ते खड्डा करून किंवा झाडाखाली त्याला शेणाले लिपून घेतात किंवा त्याच्यावर कडबा झाकतात, कडब्याला लिपून घेतात. बरेच शेतकरी हे रूममध्ये पण जिथे काही गार थंड रूम असेल त्या ठिकाणी हळद ठेवतात. आता यामध्ये आपण पाहणार आहोत की हळद ही कुकरातून शिजवल्याच्या नंतर ती वाळण्याची प्रक्रिया कशी आहे, किंवा मराठवाड्यातला हिंगोली जिल्ह्यातला शेतकरी कशा पद्धतीनं तिला वाळू घालतो. हे अशा पद्धतीनं शेतकरी वाळू घालतात, ज्यामध्ये ह्या अशा सरी पडल्या जातात. ही जी पद्धत आहे ही सरी पद्धतीनं समजा चवाळ्यावर आपल्या फारीवरती आथरून घेतात आणि ह्या रेषा ओढल्या जातात. दिवसातून समजा 2 ते 3 वेळेस याच्यावरती हात दिला जातो. आता ही जी हळद आहे अलीकडे, ही जी हळद आहे ही बघा या पद्धतीची आहे शिजल्याच्या नंतर. आता हा हिचा आतील गाभा पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता याच्यावरतीच तुमच्या हळदीचा भाव ठरला जातो. आज जो काही भाव आहे हळदीचा, चांगल्या गुणात्मक क्वालिटीचा जो भाव आहे तो जवळपास 13,000पासून ते 15,000पर्यंत आहे. तर यामध्ये ही झाली शेंगांची पद्धत. आता यामध्ये सरीनी शेतकऱ्यांनी, आता ही आमची हळद आहे वाळू घातलेली आहे, आता आम्ही हिला
पायानं सऱ्या ओढल्या जातात, ज्यामध्ये अशा पद्धतीने ह्या सऱ्या ओढल्या जातात. आता यामध्ये हे पाहिलं आपण शेंगांचं, तसंच बंड्यांचं पण आहे. आता बंडी आहे तर ते त्या ठिकाणी वाळू घातलेले आहेत. आता ही बंडी आहेत. आता काही जण म्हणत असतील हिला काळा कलर का आलाय, तर ज्यावेळेस बंड्याचं हे जे दोरे असतात, हे दोरे लवकरात लवकर निघून जाण्यासाठी शेतकरी काय करतात, याला जाळतात. आता जाळल्यानंतर ही दोरी नष्ट होतात आणि बंड्याचं जे प्रमाण होतं ते पातळ होतं आणि लवकरात लवकर तुमची हळद वाळल्या जाते. कुकरातून हळद जर काढली, शिजवली, तर साधारणतः 20 ते 25 दिवस तिला चांगलं ऊन दिल्या जातं. ज्यावेळेस शेतकरी कुकरातून काढतात आणि ढीग करतात, तो ढीग जो असतो तो ढीग 3 दिवसांनी पांगवल्या जातो. ते ढीग का 3 दिवसांनीच पांगवतात? बरेच शेतकरी लगेच दुसऱ्या दिवशी तो ढीग पांगवत असतात, परंतु जर दुसऱ्या दिवशी ढीग पांगवला तर त्याचा जवळपास समजा त्या ढिगातील जे कांडीचं जे प्रमाण आहे ते लहान होत असतं. त्यामुळं शक्यतोवर 2 ते 3 दिवसानं तो ढीग पसरायचा असतो. आता व्यापारी वर्ग ज्यावेळेस हळद घेत असतो आणि बिटामध्ये हळद गेली, त्यावेळेस त्याचा मूळ आतला गाभा पाहत असतो. बरेच शेतकरी हे काय करतात, सगळी हळद एकत्रच करतात, तिला एकत्रच घोळशितात आणि नंतर त्यांच्या हळदीतला हा भाव आहे त्यांना सगळ्यांसारखाच लागतो. पण आता शाश्वत शेती म्हणा, बरेच शासनाच्याही स्कीम आलेल्या आहेत. यावर्षी समजा हेक्टरी 40,000चं अनुदान शासन देत आहे. बरेच शेतकरी महाडीबीटीवर तो फॉर्म पण भरत आहेत. मुख्यतः तर काय प्रगल्भ शेतकरी आहेत जो की खाद्यतेलामध्ये, मसाला पिकामध्ये आपली हळद एक्सपोर्ट पण करत आहेत. विशेषतः काही शेतकऱ्यांनी निवड प्रक्रिया हळद शिजवल्याच्या नंतर, आता ही सरी पडली, आता सरी पडल्याच्या नंतर आता यामधून काय बरेच शेतकरी हे अलग अलग हळदीच्या मोठमोठ्या कांड्या करत आहेत आणि शेंग जी आहे, जी ठोकर शेंग आहे लांब पल्ल्याची, तिला वेगळं करून तिला ढोलातून काढून ती मार्केटला चांगल्या रेटनं जात आहे. तर जे काही छोटे छोटे शेतकरी ते अशा पद्धतीनं करून स्वतः मार्केटला विकू शकतात. त्यामुळं होईल तेवढं तर शक्यतोवर हे सोपी गोष्ट नाही शेतकऱ्यासाठी. हे वार्षिक पीक आहे आणि एकरी समजा जो खर्च आहे तो 60 ते 70 हजार रुपये. पण शेवटी पाहायला गेलं तर शेतकऱ्याला काय उरतं? ज्या पद्धतीनं शासनानं पाऊस झाला त्या अनुषंगानं जर आज बाजारभाव पाहिले तर खूप कमी आहेत. जवळपास 60 एकरी जे उत्पादन होत आहे ते जवळपास शेतकऱ्याचं कुठंतरी 15 ते 20 क्विंटल पर्यंतच होते. ज्या हळदीवर आपण 60 ते 70 1 लाखाचा खर्च होतोय आणि उत्पादन पाहिलं तर 2 ते 3 लाख रुपये, वार्षिक पिकाला 3 लाख रुपये जर मिळत असतील तर शेतकऱ्याला काही पुरेशी गोष्ट नाही. कारण पाऊस, वारा, पाणी आणि स्वतःचं घर, म्हणजे याच्यातही शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय. परंतु शासनाने जर या हळदीचा भाव जर वाढवला तर नक्की शेतकऱ्यांचंही प्रमाण, हळदीचं पिकाचं प्रमाण वाढल्या जाईल आणि यावर्षी जास्त लागवड केल्या जाईल. जय हिंद, जय शिवराय.